नमस्कार मंडळी, रामनवमीच्या या पवित्र दिवसासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि प्रसादासाठी खास खीरपुरी। ही रेसिपी खूप सोपी, स्वादिष्ट आणि सगळ्यांनाच आवडणारी आहे। पुरी छान टम्म फुगण्यासाठी कसं पीठ मळायचं आहे तेही मी याच्यामध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। खूप असं पातळ करायचं नाहीये, घट्टच पीठ मळणार आहोत आपण इथे। पुरीसाठी आपल्याला शक्यतोवर घट्ट पीठ लागतं। हे बघा, इथे असं घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे। याच्यामध्ये मी तेलाचा एकही थेंब वापरलेला नाहीये। आपल्याला हे बघा अशा पद्धतीनेच पीठ मळायचं आहे। जर आपण पातळ पीठ केलं किंवा खूप तेलकट केलं तर आपल्या पुऱ्या ह्या तेलकट होण्याची शक्यता असते। आता आपण